friends, I am Sri Satgonda S. Patil from Srimati Rajmati Nemgonda Patil High School and Junior College, Sangli. Today we are going to learn a lesson, his first flight from Standard 10, 1.5. It is the story of a young seagull who is afraid of taking a flight. Her brothers, sisters and his parents tries to encourage him. They tries to enthuse him, but it was in vain. But finally, his hunger made him to take his first flight, and we have to learn here how was his first flight. Let us look a lesson, his first flight. Now friends, we are going to take this lesson line by line. First of all, I will read the passage and then I will explain it. Listen carefully and understand what is the story of young seagull. His first flight, त्याचं पहिलं उड्डाण. The young seagull was alone on his ledge. हा जो तरुण सीगल पक्षी आहे तो त्याच्या लेजवर एकटाच बसलेला आहे. What is ledge? Ledge means a narrow horizontal shelf projecting from a wall or a cliff. एक अरुंद अशी जागा की जी कड्यावर आहे. लेजचा अर्थ आहे कड्याचा पुढचा शेवटचा टोकाचा भाग, आणि त्या शेवटच्या टोकाच्या भागावर हा यंग सीगल तरुण सीगल बसलेला आहे. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण हे अगोदरच आदल्या दिवशी, अ डे बिफोर मीन्स द लास्ट डे, आदल्या दिवशीच उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडून जाण्याची भीती वाटलेली होती. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड, आणि तरीही ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड. फॉरवर्ड मीन्स पुढे. तरीही त्यानं जेव्हा थोडीशी झेप घेण्याचा, पुढं पळून जाण्याचा प्रयत्न केला. टू द ब्रिंक ऑफ द लेज. हिअर द न्यू वर्ड ब्रिंक. ब्रिंक मीन्स द एज ऑफ द स्टीप प्लेस. उताराच्या भागाचा शेवटचा भाग, त्याचं एज, त्याचा कडा, कड्याच्या शेवटचं टोक, त्या शेवटच्या टोकापर्यंत पुढं पळत जाण्याचा त्यानं प्रयत्न केला. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. आणि त्यानं आपले पंख फडफडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ही बिकेम अफ्रेड. त्याच वेळी त्याला भीती वाटू लागली. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. आणि खाली कितीतरी लांबपर्यंत पसरलेला समुद्र होता. माइल्स डाऊन. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ. समुद्राचा तो विस्तार खाली मोठ्या प्रमाणात लांबवर पसरलेला होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. आणि ते खाली कितीतरी खोलवर होतं. माइल्स डाऊन, काही माईल खोल, अशा पद्धतीची ती नदी, समुद्र लांबवर पसरलेली होती. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम. त्याला वाटू लागलं की त्याचे पंख त्याला काही सपोर्टच करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड. म्हणून त्यानं आपलं डोकं खाली वाकवलं. अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज. आणि खाली डोकं करून घाबरून तो परत आपल्या त्या कपारीच्या होलमध्ये, ज्या होलमध्ये तो राहत होता त्या कपारीच्या होलमध्ये जाऊन बसला. व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. की ज्या ठिकाणी तो रात्रभर झोपला होता. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर. अगदी त्याचा दोन्हीही लहान भाऊ आणि त्याची लहान बहीण, हुज विंग्स वेअर फॉर शॉर्टर दॅन हिज ओन. की ज्यांचे पंख हे त्याच्या पंखापेक्षा कितीतरी लहान होते. रॅन टू द ब्रिंक. ते कडेपर्यंत पळत गेलेले होते. फ्लॅप्ड देअर विंग्स. त्यांनी आपले पंख फडफडवले होते. अँड फ्ल्यू अवे. आणि ते उडून गेलेले होते. ही फेल टू मस्टर अप करेज. तो मात्र आपलं धैर्य एकवटण्यामध्ये असमर्थ ठरलेला होता. टू मस्टर अप करेज म्हणजे धैर्य एकवटणे, धाडस एकत्र करणे. टू टेक दॅट प्लंज. ती उडी जी आहे ती उडी घेण्यामध्ये
धैर्य एकवटण्यामध्ये तो कमी पडलेला होता. which appeared to him so desperate, आणि ते त्याला आता अतिशय डेस्परेट वाटत होतं, अशक्य असं वाटत होतं. His father and mother had come around calling to him shrilly. त्याच वेळेला त्याचे वडील आणि त्याची आई त्याच्या पुढे आलेले होते हवेमध्ये उडत, आणि ते श्रीली आवाज काढत होते. व्हॉट इज श्रीली? इन अ लाऊड हार्श व्हॉइस. मोठ्या आवाजात कर्कशपणे ते आवाज काढत होते. अपब्रेडिंग हिम. अपब्रेडिंग मीन्स स्कोल्डिंग, आणि ते स्कोल्डिंग सुद्धा करत होते, ते त्याची खरडपट्टी काढत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व. ते त्याला धमकी देत होते की तू असाच स्टार्वेशन म्हणजे उपासमारीनेच मरशील. ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. जर त्यानं उड्डाण नाही केलं तर तो तिथेच मरण पावेल, उपासमारीने मरण पावेल, हे ते त्याला सांगत होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. मात्र त्याला आपला जीव धोक्यात घालायचा नव्हता. दॅट वॉज 24 hours ago. आणि आता 24 तास होऊन गेले होते. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. या 24 तासामध्ये त्याच्याजवळ कोणीच आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. द डे बिफोर म्हणजे एक दिवस अगोदर, ऑल डे लॉंग पूर्ण दिवसभर, ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्यानं पाहिलेलं होतं की त्याचे आई वडील त्याच्या भाऊ आणि बहिणीबरोबर दिवसभर उडत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आणि ते आई वडील आपल्या भावाला आणि बहिणीला उड्डाण करण्याच्या कलेमध्ये परफेक्ट करत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज. ते शिकवत होते की समुद्राच्या लाटावर स्कीमिंग कसं करायचं. स्कीमचा अर्थ आहे टू स्कीम मीन्स मूव्ह लाईटली जस्ट अबोव अ सरफेस. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून उडत उडत जाणे, दॅट इज स्कीमिंग. आणि ते आईवडील भावाला आणि बहिणीला स्कीमिंग शिकवत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि मासा पकडण्यासाठी समुद्रामध्ये पाण्यामध्ये सूर कसा मारायचा हेही ते शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग. एवढंच नव्हे तर त्यानं पाहिलं होतं की त्याच्या मोठ्या भावानं त्याच्या जीवनातील पहिला हेरिंग मासा पकडलेला होता. अँड डेवर ईट. आणि तो मासा त्यानं गिळंकृत केलेला होता. डेवर मीन्स ईट अप हंग्रीली, अधाशीपणे खाणे. आणि त्यानं अधाशीपणे तो मासा खाल्लेला होता. स्टँडिंग ऑन अ रॉक. आणि तो भाऊ आता एका दगडावर बसलेला होता. व्हाईल हिज पेरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. आणि त्याच वेळेला त्या भावाच्या भोवती त्याचे आई वडील गोलाकार फेऱ्या मारत होते. आणि ते प्राऊड कॅकल, हिअर कॅकल मीन्स अटर अ श्रिल क्राय. आणि एक कर्कश आवाज ते काढत होते. मात्र ते कॅकलिंग जे आहे ते प्राऊड कॅकल होतं, अभिमानास्पद असा तो आवाज होता. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लाटू. आणि ते पूर्ण फॅमिली याच्या व्यतिरिक्त, या यंग सीगलच्या व्यतिरिक्त त्याचे 2 भाऊ आणि 1 बहीण आणि आई वडील, ही सगळीच फॅमिली दुपारपर्यंत एका मोठ्या पठारावर गेलेले होते. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिप. की जे पुढं त्याच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या एका क्लिपच्या आणि या क्लिपच्या मधोमध असलेल्या त्या प्लाटूवर ते गेलेले होते. टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईस. आणि ते तिथून याच्या कॉवर्डाईसबद्दल, कॉवर्डाईस मीन्स लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, कोणत्याही धोक्याला तोंड देण्याची तयारी नसणे, दॅट इज कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. आणि त्या भित्रेपणावर ते टॉन्ट करत होते. टॉन्ट म्हणजे ते त्याला चिडवत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आकाश मात्र आता त्या ठिकाणी आकाशामध्ये सूर्य अस्ताला चाललेला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. आणि त्या सूर्याचा प्रकाश त्याच्या त्या कपारीवर पडलेला होता की ज्या कपारीत आपला हा यंग सीगल बसलेला आहे. फेस्ड द साऊथ. आणि त्याचं तोंड हे दक्षिणेकडं होतं. ही फेल्ड द हीट. त्याला आता ती उष्णता जाणवू लागली. बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. कारण प्रिव्हियस म्हणजे
द लास्ट, मागच्या शेवटच्या रात्रीपासून, नाईटफॉल म्हणजे कालची रात्र, कालच्या रात्रीपासून संध्याकाळपासून त्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याला आता ते सूर्यप्रकाश जाणवू लागला. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. आता मात्र तो त्या लेजच्या कडेला हळूहळू येऊ लागला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. आणि तो आपल्या पायाची 2 पायापैकी एक पाय वर करून तो पाय आपल्या पोटापाशी घेऊन एका पायावर तो उभा राहिला. ही क्लोज्ड वन आय. त्यानं आपला एक डोळा झाकला. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. आणि मग लगेच दुसराही डोळा झाकला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि त्यानं प्रिटेंड केलं, ढोंग करू लागला. फॉलिंग अस्लीप, आपण झोपलोय अशा पद्धतीचं तो ढोंग करू लागला. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही त्याच्या आईवडिलांनी त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लाटू. त्यानं पाहिलं की त्याचे दोन्हीही भाऊ आणि त्याची बहीण त्या पठारावर पडलेले आहेत. डझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. आणि त्यानं पाहिलं की त्यांनी आपले डोके आतमध्ये घेतलेले आहेत. आपल्या मानेमध्ये डोके घालून ते दोन्हीही भाऊ आणि बहीण बसलेले त्यानं पाहिलं. हिज फादर वॉज प्रीनिंग द फिदर्स. त्याचे वडील त्याच वेळेला आपल्या पंखांमध्ये प्रीनिंग करत होते. व्हॉट इज प्रीनिंग? प्रीनिंग मीन्स मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बीक. आपल्या चोचीच्या सहाय्यानं आपल्या पंख जे आहेत ते पंख स्वच्छ करणं, दॅट इज प्रीनिंग. अँड ही सॉ हिज फादर वॉज प्रीनिंग विथ हिज व्हाईट बॅक ऑन हिज व्हाईट बॅक. त्याच्या पांढऱ्या पाठीवर तो नर वडील सीगल प्रीनिंग करत होता. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प. त्यावेळेला ती आई त्या प्लाटूवरच्याच, त्या पठारावरच्या एका थोड्या उंचवट्या अशा भागावर बसलेली होती. हम्प मीन्स अ राऊंड रेज्ड मास ऑन अ लँड. जमिनीवर एका ठिकाणी आलेला थोडासाच उंचवटा. तुम्हाला कॅमल्स, उंट माहीत असतील, त्या उंटाच्या पाठीवर असतं, त्यालाही हम्प म्हणतात. तो एक उंचवटा आलेला असतो, दॅट इज हम्प. हिअर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. त्या आई सीगल जी आहे, मदर जी आहे, तिचं छाती पुढे मागं होत होती. नाऊ अँड अगेन शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. आणि आता ती आई तिच्या पायाशी पडलेलं मासा जो आहे त्या माशाचा तुकडा ती तोडत होती. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि त्याच वेळेला आपलं जे चोच आहे ती चोच ती त्या दगडावर घासत होती. स्क्रॅप्ड मीन्स रब्ड. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आणि आईजवळ असलेलं ते माशाचे तुकडे, दॅट इज हर फूड अँड दॅट फूड मेक हिम मॅड. त्या अन्नानं त्याला खुळं केलं. ते अन्न त्याला आता बोलवू लागलं. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे. त्याला आठवलं की त्याला ते अन्न फाडणं, मासा फाडणं किती आवडायचं. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू व्हेट इट. आणि त्यानं पाहिलं की आपण सुद्धा आपली चोच व्हेटिंग करत होतो. व्हेट मीन्स शार्पन. त्याला आठवलं की मासा फाडण्यासाठी आपण ही आपली चोच रबिंग करत होतो, घासत होतो आणि त्याला शार्पन करत होतो, धारदार बनवत होतो. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आता त्यानं या पद्धतीनं ओरडायला सुरुवात केली आणि तो आपल्या आईला बोलवू लागला जेणेकरून आईनं त्याच्यापर्यंत अन्न म्हणजे मासा आणावा. गॉ 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 शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. आईचाही लगेच प्रत्युत्तर रिस्पॉन्स आलेला आहे. हर मदर गिव्ह हिम अ रिस्पॉन्स डेरिसिव्हली इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी ही इज स्टुपिड. या पद्धतीनं, एक वेगळ्या पद्धतीनं ओरडणं आणि ज्याच्यातून तू मूर्ख आहेस, तू शहाणा नाहीस हे दाखवणं, या पद्धतीनं त्या आईनं रिस्पॉन्स दिला. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. तो मात्र प्लेंटिवली एक्सप्रेसिंग सॉरो, तो मात्र दुःखमय आवाजात आईला बोलवू लागला.
अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि आणखीन 1 मिनिटामध्येच त्यानं एक आनंदी असा आवाज काढला, आनंदी आरोळी त्यानं ठोकली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. कारण त्याच्या आईनं माशाचा एक तुकडा पकडलेला होता. अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस हिम विथ इट. आणि आता ती तो माशाचा तुकडा घेऊन त्याच्याकडं उडत येत होती. ही लीनड आउट इगरली. त्यानं लगेच उत्सुकतेने स्वतःला पुढं केलं, स्वतःला झुकवलं. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आपल्या पायाने तो त्या दगडावर टॅपिंग करू लागला, दगडावर आपले पाय आपटू लागला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. आणि आपल्या जवळून जेव्हा आई उडत जाईल तेव्हा तिच्या जवळ पोहोचण्याचा तो प्रयत्न करू लागला. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड. मात्र त्या कड्यावर जेव्हा हा बसलेला आहे त्याच्या समोरच आई आलेली आहे आणि त्याच वेळेला आई त्याच ठिकाणी थांबली. शी हॉल्टेड. तिनं तिथं स्टॉप घेतला. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंख आता स्थिर बनले, मोशनलेस बनले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. त्याच्या आईच्या तोंडात असणारा जो मासा आहे तो मासा आता याच्या तोंडाच्या अगदी जवळ आलेला होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. काही क्षण त्यानं आश्चर्यानं वाट पाहिलं. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. त्याला आश्चर्य वाटू लागलं की आई आपल्याजवळ का येत नाही आहे. अँड देन मॅडर्ड बाय हंगर. आणि भुकेनं व्याकुळ झालेला असल्या कारणानं ही डाईव्ड ॲट द फिश. आईच्या तोंडात असणाऱ्या त्या माशाकडं या आपल्या यंग सीगलनं झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स. एक मोठा आवाज करून किंकाळी देऊन तो पुढच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला पडला. अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि हवेमध्ये, आकाशामध्ये खालच्या दिशेने तो जाऊ लागला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. आणि अचानक त्याला जाणवलं की एक भयंकर भीती आता त्याला पकडत आहे. त्याच्या मनामध्ये भयंकर भीती निर्माण झाली. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि त्याचं हृदय हे स्तब्ध झालं. ही कुड हिअर नथिंग. त्याला आता काहीच ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. मात्र ती भीती फक्त काही मिनिटापुरतीच राहिली. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. पुढच्याच क्षणी त्याने आपले पंख पूर्णपणे बाहेर काढले. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स. त्याला जाणवलं की त्याचा तो जो वारा आहे तो वारा त्याच्या छातीच्या पिसांना जाणवत आहे. देन अंडर हिज स्टमक. तो वारा आता त्याच्या पोटाखाली जाणवू लागला. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि त्याच्या पंखांनाही जाणवू लागला. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवलं की तो जो वारा आहे तो वारा त्याच्या पंखांना घासून जात आहे. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. नाव ही फेल्ड दॅट ही इज नॉट फीलिंग हेडलॉंग. तो आता डोक्यावर पडत नाही आहे हे त्याला आता जाणवलं. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स. आणि तो आता त्यानं आता झेप घेतलेली होती खालच्या दिशेनं आणि बाहेरच्या बाजूनं त्यांनी मोठी झेप घेतलेली होती. He was no longer afraid. Now he felt that he is not fearing. त्याला आता फार भीती वाटणं बंद झालं. He just felt a bit dizzy. अर्थात त्याला थोडं डिझी वाटलं. What is dizzy? Having an uncomfortable feeling of spinning around and losing one's balance. त्याला थोडं डिझी म्हणजे असुरक्षित वाटलं. अनकम्फर्टेबल फिलिंग कशाबद्दल? स्पिनिंग अराउंड. तिथं गिरक्या घेण्याबद्दल, आपला बॅलन्स राहतो की नाही याबद्दल त्याला थोडं असुरक्षित वाटलं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स. मग त्यानं आपले पंख परत पसरले. अँड ही सोअर्ड अपवर्ड्स. आणि त्यानं आता वरच्या दिशेनं झेप घेतली. गा 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 गॉल 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 गॉल. हिज मदर स्वूप्ड पास्ट हिम. अशा पद्धतीचा आवाज करत त्याची आई त्याच्या जवळूनच जाऊ लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आईचे पंख मोठा आवाज करत होते. ही अन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्यानंही आपल्या आईला तेवढ्याच जोरात
रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला. ही answered her with another scream. Then his father flew over him screaming. त्यानं पाहिलं की त्याचे वडीलसुद्धा आता वरच्या बाजूला त्याच्याकडं उडत येत आहेत. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking. त्यानं पाहिलं की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा आकाशामध्ये उडत आहेत. अँड दे आर कर्वेटिंग. कर्वेटिंग मीन्स लिपिंग लाईक अ हॉर्स. घोड्यासारख्या उड्या मारणे. ते उंच उंच झेपा घेत आहेत हे त्यानं पाहिलं. अँड बँकिंग. बँकिंग मीन्स फ्लाईंग विथ 1 विंग हायर दॅन द अदर. 2 पंखापैकी एक पंख वर करून दुसरा पंख खाली करणं आणि तिरकी उडी घेणं, तिरक्या पद्धतीनं उडत जाणं, दॅट इज बँकिंग. त्यानं पाहिलं की त्याचे भाऊ आणि बहीण कर्वेटिंग करत आहेत, बँकिंग करत आहेत. अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. ते झेप घेत आहेत, उड्डाण घेत आहेत हे त्यानं पाहिलं. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तो पूर्ण विसरून गेला की त्याला उड्डाण घेता येत नाही, त्याला आकाशात झेप घेता येत नाही हे तो विसरून गेला. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह. आणि त्यानं स्वतःला खात्री पटवून दिली टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व. की तो डाईव्ह करू शकतो, सोअर म्हणजे झेप घेऊ शकतो, कर्व गिरक्या घेऊ शकतो, श्रिंकिंग श्रीली, आणि तो जोरजोरात ओरडू शकतो. याच्याबद्दल त्यानं स्वतःला पटवलं. ही वॉज नियर द सी नाऊ. आणि आता तो खाली समुद्राच्या जवळ आलेला होता. फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. आणि तो आता समुद्रातून सरळ उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. त्या महासागराच्या वरून तो आता उडत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्यानं पाहिलं की त्याच्या खाली प्रचंड पसरलेला हिरवागार समुद्र आहे. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट. त्यानं पाहिलं की समुद्रामध्ये ठिकठिकाणी रिजेस, अ चेन ऑफ हिल्स, टेकड्यांचे तोंड, टेकड्यांचे टोक समुद्रातून वर आलेले आहेत हे त्यानं पाहिलं. अँड ही टर्न्ड हिज बीक साईडवेज. आणि त्यानं आपली चोच बाजूला केली. अँड कॉल्ड अम्युजली प्लेझरेबली. आणि त्यानं अतिशय आनंदानं कॉविंग म्हणजे आपलं ओरडणं चालू केलं. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्यानं पाहिलं की त्याचे आईवडील आणि त्याचे भाऊ आणि बहीण पुढं असणाऱ्या त्या हिरव्यागार अशा फ्लोअरिंगवर, समुद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले आहेत. दे वर बेकनिंग टू हिम. ते त्याला बेकनिंग, ते बोलवत होते. टू गिव्ह अ सिग्नल टू मूव नियर ऑर टू फॉलो. बेकनचा अर्थ आहे सिग्नल देणे, इशारा करणे, आपल्या जवळ येण्यासाठी इशारा करणे. आणि ते आई वडील आणि भाऊ त्याला आता इशारा करत होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने आपले दोन्ही पाय बाहेर काढले त्या हिरव्या समुद्रावर उतरण्यासाठी. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट. त्याला थोडी भीती वाटली, तो ओरडला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आणि परत त्यानं प्रयत्न केला वर उडण्याचा, आपले पंख फडफडावत वर उडण्याचा. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. मात्र तो दमलेला होता आणि भुकेनं तो अशक्त बनलेला होता. अँड ही कुड नॉट राईज. आणि तो वर उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. एका विचित्र अशा व्यायामामुळे, विचित्र अशा अनुभवामुळे तो एक्झॉस्ट झालेला होता. एक्झॉस्ट मीन्स वेअर आउट, दमणे. तो दमलेला होता, कंटाळलेला होता, थकलेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. आता त्याचे पाय त्या हिरव्या समुद्रात बुडाले होते. अँड देन हिज बेली टचड इट. त्यानंतर त्याचं बेली मीन्स स्टमक, त्याचं पोटही पाण्याला टच केलेलं होतं. अँड ही सँक नो फार्दर. आणि त्याला जाणवलं की तो बुडत नाही आहे. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो त्या पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या भोवतीच त्याची पूर्ण फॅमिली होती. ती स्क्रीमिंग, ओरडत होती. प्रेझिंग हिम, त्याची स्तुती करत होती. अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्यानं पाहिलं की आपल्या फॅमिली मेंबर्सचे जे चोच आहेत त्या चोचीतून त्याच्यासाठी डॉग फिश ऑफर केलं जात आहे.
ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीनं त्यानं आपलं पहिलं उड्डाण केलेलं होतं. इन दिस वे धिस इज अ लेसन रिटन बाय लॅम ओ फ्लॅहर्टी. लॅम ओ फ्लॅहर्टी यांनी लिहिलेलं हे लेसन आहे. वी हॅव टू I think we have learned this lesson. Now you may understand it. Read this lesson again and again and try to solve all the questions given in the margin area. And there are some marginal questions. In margin there are some words. You have to write these words and their meanings in the notebooks. Next time I will teach you and take all the questions and answers and all the activities there are in English workshop. Okay, thank you. Bye. Good. Have a good day.